थँक्यू सो मच सुनील जी शेळके सर आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच विकी. वन सेकंड वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं आपण आदिवासी सरपंच चषक 20-25 तरार पाहत आहात आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि पहिलाच बॉल गेला बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. हॅलो चेक. यस सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कार्यसम्राट शहापूरच्या विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांच्या शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. शहापूर तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट विधानसभेचे शहापूरचे आमदार दौलतजी दरोडा साहेबांच्या शुभागमन होत आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. यस विद्यमान दौलतजी दरोडा साहेबांच्या शुभागमन झालंय. शहापूरचे विधानसभेचे आमदार दौलत दरोडा साहेबांच्या शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्याच्यासोबत नक्कीच जगदीजी पवार साहेबांच्या शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. यस दौलतजी दरोडा साहेबांच्या शुभागमन झालंय. शहापूर विधानसभा आमदार त्याच्यासोबत नक्कीच जगदीजी पवार साहेबांच्या शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम. या आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण स्थान बनवायचं आहे. त्याच्यासोबत नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नक्कीच ज्येष्ठ नेते DK विशेष सरांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ठाणे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलजी भगत शिरोळ आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या भगत साहेबांचं सुद्धा नक्कीच शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम शुभ स्वागतम हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच विकी. नुकतंच शुभ आगमन झालं शहापूर विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय दौलतजी दरोडा साहेब आज आमच्या विनंतीला मान देऊन या अगदी वेळात वेळ काढून आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित आहे. त्या विभागाचे भाग्य विधाते आणि आमदार म्हणून सातत्याने शहापूर तालुक्याच्या विकासासाठी खंबीर असणारे हे व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रेमी असणारे व्यक्तिमत्व आज सावांची मोलाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. सावांचं मी पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक विद्यमान सरपंच गोटेकर गाव गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि साहेबांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेल की चालू सामना सध्या सगळीला आपण जो पाहत आहात पिंपळवली अंबरनाथ आणि त्यांचा अगेन्स्ट RJ6 कुडूस अशी ही लढत आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आणि आवर्जून मला सांगावं असं वाटतं की शहापूर तालुक्यामधली आदिवासी समाजामधली ही सर्वात मोठी स्पर्धा आणि शहापूर तालुक्यामध्ये प्रथमतःच आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मालिकावीरसाठी या स्पर्धेच्या वतीनं बाईकही दिली जात आहे आणि फार मोठी गोष्ट आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर मी आवर्जून उल्लेख करेन गणेशजी कांबडी साहेबांचा आणि आज त्यांचाच विनंतीला मान देऊन शहापूर विधानसभेचे आमदार सन्माननीय दौलतजी दरोडा साहेबांच्या आज मोलाची उपस्थिती मंचावरती आहे. साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आता आपण वळूया. धावफलक जाऊन पोहोचला 14 धावफलकावरती 14 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल स्विच हिट खेळायचा होता. अपीलही सुरू आहे बट जर आपण पाहिलं लेग बाईज ची सिंगल कंप्लीट. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करत जाऊन पोहोचला. 15 धावा धावफलकावरती 15 ऑन द बोर्ड आणि अजूनही या पहिल्या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 ऑन द बोर्ड. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. स्क्वेअर कट आणि पॉइंटला बीट केलं बट आय थिंक
फिल्डरने बॉल स्टॉप केला आणि बघा जसा हात लागला बॉलवरती बॉल थोडा कमी गतीने बाउंड्री दिशेने चालला होता आणि त्याचाच ॲडव्हान्टेज इथे मिळाला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला 17 धावा धावफलकावरती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि तसेच या स्पर्धेचे काही नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग प्रॉपर असणं ही गोष्टही महत्त्वाची आहे आणि कुडूस टीमचा 12th मॅनचे शूज नाही आहेत सो कुडूस टीम 2 रनची पेनल्टी. नियम सर्वांसाठी समान आहेत कारण या आधी या गोष्टीमुळे आम्ही भरपूर साऱ्या टीमला पेनल्टी दिलेली आहे. 2 रनची पेनल्टी आम्ही आता ॲड करीत आहोत स्कोर कार्डमध्ये कारण बॅटिंग टीम पिंपलोली बॅटिंग करत आहे सो त्यांच्या स्कोर कार्डमध्ये 2 रन आम्ही ॲड करीत आहोत आणि धावफलक आता 19 धावा धावफलकावरती. 19 सेकंड ओव्हर बॉलर तयार होता सौरभ सवर. लास्ट मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने लाजवाब खेळ दाखवला होता तो सौरभ सवर दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतोय आणि फर्स्ट ओव्हरमध्ये एकंदरीत बघा 17 बनवला गेला आणि त्यासोबत 2 रन्स पेनल्टीचा होता आणि आता त्याची रिकव्हरी जर करायची तर इकॉनॉमिकल ओव्हर प्लस विकेट काढणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता ऑन साईडला वळवला बॉल काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत बॉल फील्ड करतात. धावफलक जर आपण पाहिलं तर सिंगल रनच्या मदतीनं 2-0 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. मुख्य मंचावरती तुम्ही पाहू शकता शहापूर विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय दौलतजी दरोडा साहेबांची आज उपस्थिती मंचावरती पाहायला मिळत आहे. साहेबही या सामन्याच्या स्पर्धेचा आनंद घेतात. मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑनला बट कॅच ड्रॉप. कॅच झाली ड्रॉप आणि जीवनदान इथे मिळालं. बॅटर अनिलला हे जीवनदान मिळालं. सिंगलही कंप्लीट झाली आणि नक्कीच मी आमदार साहेबांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेल कारण ही 11 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तब्बल आपण शहापूर तालुका अंतर्गत 60 संघ पाकले. त्यासोबत नाशिक सिन्नर इगतपुरी आणि तसेच रायगड ठाणे पालघर या समस्त विभागामधनं आदिवासी संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या शहापूर नगरीमध्ये त्यांचा चांगला खेळ दाखवताना आपण या टीम्सला पाकलेला आहे आणि समस्त मी म्हणेन 5 जिल्ह्यांना जोडणारी ही स्पर्धा आपण पाकली. फार मोठं आयोजन नियोजन कारण आपला आदिवासी समाजातील खेळाडूही पुढे गेला पाहिजे त्यालाही एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळायला हवं हे धोरण करार्थीने या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी हाती घेतलं विद्यमान सरपंच गोटेकर गावचे तसेच शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्षही आहेत गणेशजी कांबळे साहेबांचं त्यासाठी जितकं कौतुक करावं तितकं कमीच. पॅनवरती फ्लिक करायचा होता बट डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. फिल्डर धावतात अखेरीस बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. महत्वपूर्ण क्षणावरती आणखीन एक चांगला फटका चौकार. चौकार येतो धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर का 25 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आता मिस टायमिंग स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. पकली सफलता इथे मिळेल. बॅटर दरम्यान बाद झाला विनायक. तांगडीज पगली सफलता दरम्यान इथे मिळाली. बॅटर विनायक बाद झाला. क्रमांक 3 लकी निरगुडा दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतोय. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता बट अपील का झाली मला हा प्रश्न पडला कारण बॅटचा संपर्क आय थिंक झाला होता
आणि तेच एक्झॅक्टली सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळही दरम्यान समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळ धावफलक 26 धक्का लागला. एक टीम पिंपळोली अंबरनाथ. तिसरं षटक दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. संगदीप बॉलिंग मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. 2 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं 26 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. पुल केला ऑन साइडला. फिल्डर धावतात. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. डीप मिडी विकेट काऊ कॉर्नर धावले जरूर बट दोघांनाही बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चौकार येतोय. धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 3-0. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि रन्स सध्या सगळीला येणं ही गोष्ट महत्वाची लागली. मागील फटका जर आपण बघला शॉट आम जाम केलं होतं. गॅपमध्ये अगदी बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये आहे बट कव्हरला कोणताही फिल्डर नाही. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. आता स्वतः बॉलर पोहोचलेत बॉलपर्यंत आणि अखेरेस तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल धावफलक एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 ऑन द बोर्ड. अजूनही आपण बघलं तर 10 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. 10 चेंडू बाकी आहेत आणि पाकलं गेलं तर मी म्हणेन की बघा ज्या परिस्थितीमध्ये ज्या पोझिशनमध्ये टीम उभी आहे असं वाटतंय की इथनंही ना मिनिमम मी म्हणेन की 50 ते 55 बनवायला हव्या आहेत. कारण ज्या सिच्युएशनमध्ये ज्या पोझिशनमध्ये टीम उभी आहे आणि यावेळेस हुक केला गॅपमध्ये डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आणखीन एक धावफलक आता 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. फुल लेंथ होता. सन्मान देण्यास अगदी भाग पाडलाय. येतोय डॉट. डॉट बॉल इथे येतोय. आणखीन 2 चेंडूंचा खेळही बाकी आहे या तिसऱ्या षटकामध्ये. महत्वपूर्ण लढत आजच्या या 10व्या दिवसामधली आपण पाहत आहात. पिंपळोली अंबरनाथ अगेन्स्ट RJ6 कुडूस. पुल करायचं होतं तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. रनआउटची शक्यता आणि बॅटर होतील रनआउट आणि धक्का आता लागला हा दुसरा. रनआउट च्या स्वरूपामध्ये विकेट दरम्यान ते मिळाली. धक्का दुसरा लागला आणि या ओव्हरमध्ये 1 चेंडू बाकी आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 काशीनाथ. काशीनाथ शेंडे दरम्यान येतात क्रमांक 4 वरती. पहिलाच बॉल बॉडीवरती आदळला आणि अशा प्रकारे दरम्यान खेळही समाप्त झाला 3 ओव्हरचा. 3 ओव्हरचा खेळ धावफलक जाऊन पोहोचला 35. 35 धावा धावफलकावरती आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामनाच्या या 10व्या दिवसामधला
एक यशस्वी स्पर्धा, एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आपण अनुभवलं. 11 दिवसीय स्पर्धा आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका, तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाकली. तसेच आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता, सदिच्छा भेट देण्याकरिता शहापूर विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय दौलतजी दरोडा साहेबांची ही बहुमूल्य उपस्थिती आज आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. कारण शहापूर विधानसभेच्या विकासासाठी झटणारं व्यक्तिमत्व आज अगदी वेळात वेळ काढून, कारण क्रिकेट प्रेमी साहेब आहेत आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. हलकीशी मिसफील्ड झाली, बट बॅकअपला योग्य वेळेवरती खेळाडू आले आणि बॉल स्टॉपही केला. थ्रो येतो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील रन्स. 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 37 धावा धावफलकावरती. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिल रावते या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्की निरगुडा फुल लेंथ होता, अपीलही झाली, येतोय डॉट. बट डेथ ओव्हरमध्ये हीच गोष्ट नेहमी महत्त्वाची राहिली की विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, पण जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणं आणि असे बॉल टाकणं ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार ही गोष्ट मॅटर करत होती. आणि सध्याच्या घडीला आत्तापर्यंत पगले 2 चेंडू बाउंड्री आली नाही आहे. 2 धावा जरूर आल्या याआधी, बट त्यानंतर हा डॉट बॉल येतो. निखिल रावते या लास्ट ओव्हरमध्ये पूल खेळला, खेचून मारला ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. आणखीन एक धक्का लागला. हा तिसरा आणि बॅटर बाद झाला लकी. धक्का दरम्यान तिसरा लागला. क्रमांक 5 बॅटर मोहन शेंडे दरम्यान क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता येतोय, बट 3 चेंडू बाकी आहेत. मोठे फटके हवे आहेत टीम पिंपलोलीला. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, प्लेन मिस, येतोय डॉट. आणि काय पलटवार केला कुडूस टीमने. कुडूसचं क्रिकेटही फार मोठं आहे. कुडूसचं क्रिकेट जर आपण ग्रामीण क्रिकेट उचलून पाहिलं तर हर्षद होंडो, फैजान मेमन ही नावं समोर येतात. आणि त्यातल्या त्याच गावचा आदिवासी संघही जर आपण पाहिला तर त्याच लेवलचा, त्या स्टँडर्डचा खेळ ही टीमही दाखवत आहे आणि चांगलेच खेळले जातात आतापर्यंत. 2 चेंडू आणखी बाकी आहेत या पहिल्या 17मध्ये. निखिल रावते चांगलं षटक टाकलं, फक्त 2च दिल्या, 1 विकेटही काढली. निखिलचंही कौतुक करेन. आणि याआधी आपण संगदीपला पाहिलं, त्याआधी आपण सौरभ सवरला पाहिलं, तिघांनी इकॉनॉमिकल बॉलिंग केली. आताही मिस्टामिंग मिड विकेटला फुल्ड इनफिल्डमध्ये आकेत, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता, धक्का लागला चौथा आणि पिंपलोली संघ नाखुश असेल. कारण सुरुवात ज्याप्रमाणे केली होती, फर्स्ट ओव्हर आठवण करून देतो, रिमेंबर करून देतो, पहिल्या षटकामध्ये 17 2 रन्स पॅनल्टी 19 होत्या आणि त्यात नंतरही जर आपण धावफलक पाहिलं तर 37 फक्त 37 आणि शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या 17मध्ये. हीच गोष्ट महत्त्वाची राहिली की क्रिकेटमध्ये बघा सुरुवात नेहमी महत्त्वाची असते, बट सुरुवातीसोबत तुम्ही फिनिश कसं करता ते जास्त महत्त्वाचं असतं. सुरुवात चांगली झाली, बट ते सातत्य राखता आलं नाहीये आणि दॅट्स वाय ती संधी पाकली कुडूस टीमने आणि त्या संधीला स्वीकारलं. आणि मिडल फेसमध्ये सौरभ सवर, त्यानंतर संगदीप, त्यानंतर निखिल रावते यांनी भरपूर चांगली बॉलिंग केली. शेवटचा बॉल स्विच हिट केलायचा होता, येतोय डॉट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 37 धावा बनवण्यात आल्या आणि 38 धाव्यांचा टार्गेट इथे सेट केला टीम पिंपलोली अंबरनाथने अगेन्स्ट टीम कुडूस. येस, थँक्यू. उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात. नक्कीच शहापूरच्या विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेब उपस्थित आहेत. सलग सातत्याने नक्कीच प्रेम पाहायला मिळत आहे या मंडळावरती. क्रिकेटवरले असलेलं अतोनात प्रेम डी.के. विशेष साहेब सुद्धा उपस्थित आहेत. ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य शिरोळगड विठ्ठलजी भगत साहेब सुद्धा उपस्थित झाले गेले. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, त्याचबरोबर उपसरपंच चेरपोली जगदीशजी पवार साहेब सुद्धा उपस्थित आहेत. विशालजी डिंगोरे साहेब उद्योजक गोठेघर, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. यस, मी विनंती करतोय
या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबडी साहेबांना शहापूर तालुक्याचे विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांचा यशस्वी मान आणि सन्मान करायचा आहे. यस, या स्पर्धेचे मुख्य आयोजक गोटेकरचे विद्यमान सरपंच त्याचबरोबर शहापूर संघटना अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांच्या हस्ते दौलतजी दरोडा साहेबांचा आमदार साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यस, गणेशजी कांबडी या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. एक नाही दोन नाही तब्बल 5 वेळा विधानसभेवर झेंडा फडकवणारे शहापूरचे एकमेव आमदार दौलतजी दरोडा साहेबांचा मात्र यथोचित सन्मान केला जातोय. त्याचबरोबर नक्कीच मी महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांना विनंती करतोय, DK विशेष सर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोठेकरचे उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर नक्की ठाणे जिल्हा परिषद सदस्य शिरोळगडचे सदस्य नक्की विठ्ठलजी भगत साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय कांबडी साहेबांना महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्याच हस्ते यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. ठाणे जिल्हा परिषद शिरोळगड सदस्य विठ्ठलजी भगत साहेबांचा मात्र यथोचित सन्मान केला जातोय. महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय आदिवासी सरपंच शकामध्ये. त्याचबरोबर नक्की अर्जुनभाई अधिकारी साहेबांना विनंती करतोय जगदीजी पवार साहेबांचा मात्र सत्कार करायचा आहे. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तथा उपसरपंच चेरपोली जगदीशजी पवार, लकी नंबर आहे 1212. जगदीशजी पवार साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यस, प्रवीणजी डिंगोरे यांना विनंती करतोय, विशालजी डिंगोरे साहेब उपस्थित आहेत, युवा नेते युवा उद्योजक विशालजी डिंगोरे साहेबांचा सुद्धा नक्की सन्मानित केलं जात आहे. यस, धन्यवाद. मासकडे आपण वळूया. पगलाच बॉल समर दरम्यान बैठक खेळायचा होता, स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान झाली आहे या सेकंड इनिंगला. टार्गेट जर आपण पाहिलं बट स्कोर कार्ड एका क्षणाला असं वाटत होतं की 50-55 इझिली बनतील, बट फक्त 37. यावेळेस आडवा बॅट आहे ऑन साईडला आणि बायसेक केलं. अगदी तो गॅप होता ना त्याला भेदलंय, मोजून मापून मारलेला फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. तांगडीचं पाणी वगैरे असेल हवं असेल तर मागवून घ्या, कारण उष्णताही जास्त आहे आणि जास्त उष्णतेमध्ये क्रॅम्प येण्याची शक्यताही जास्त असते. चौकार दरम्यान इथे येतोय. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झालाय, बॉल हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. सौरभ परतल्या, दुसरी धाव मिळेल का? डायरेक्ट हिट चेक केलं जाईल
आणि सॉफ्ट सिग्नल तर आउट आला. पाकले जाईल. थर्ड अंपायर. यस चेक. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. या शहापूर तालुक्यामध्ये नक्कीच आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर आयोजित आदिवासी सरपंच चषक साहेबांना नक्कीच सांगू इच्छितो. शहापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक ठेवलेली आहे. भरपूर मेहनत घेतलेल्या आयोजकांनी. या स्पर्धेमध्ये नक्कीच साहेबांना सांगू इच्छितो पहिल्यांदा शहापूर तालुक्यामध्ये आदिवासींसाठी नक्कीच टू व्हीलर बाईक ठेवलेली आहे. या स्पर्धेमध्ये 60 संघ शहापूरचे घेतले होते साहेबांनी आणि 40 संघ बाहेरचे. टोटल 100 टीम्स पाहायला मिळतात. आजचा 10वा दिवस, उद्या मात्र फायनलचा दिवस. भरपूर मेहनत घेतलेली आहे. आदिवासी सरपंच चषक शहापूर तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्य असं झालेली स्पर्धा आदिवासी सरपंच चषक. साहेबांना विनंती करतो या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावं. त्यांची ओव्हर पूर्ण होते ना. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू शिल्लक आहेत. येते 2 चेंडू आणखी बाकी आहेत. धावफलक 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. फ्रंट फुट वरनं पुल डाऊन द ग्राउंड आणि क्लिअर केले लॉंग ऑनला. लाजवाब फटका. षटकार. षटकार येतो. धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर करत जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती. 12 ऑन द बोर्ड आणि एका चेंडूचा खेळ दरम्यान बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान हा की फटका व्ही शेप मध्येच खेळायचा होता बट बॅटचा अगदी टोला लागला होता. बॉल फील्ड होता. मिडल सिंगल. धावफलक या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 13 वरती. सेकंड ओव्हर. अनिल आला. अनिलचा पहिलाच बॉल. मिस टायमिंग. बॉल मध्ये विकेटची चाहूल लागली आहे आणि दरम्यान कॅच पकडली जाईल. यस सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. आदिवासी सरपंच चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. या आदिवासी सरपंच चषकामध्ये नक्कीच प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभागमन झालंय. आदिवासी सरपंच चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. न्यू बॅटर आता मैदानात सतमा दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती विशाल गवते.
आणि नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं समस्त ठाणे जिल्ह्यामधला शिवसेनेचा ठाण्या वाघ म्हणून ज्यांची एक वेगळीच ओळख आहे. सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांची आज मोलाची उपस्थिती साहेबी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं मी आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. डॉट बॉल दरम्यान इथे आला कुडूस आणि त्यांचा विपक्ष पिंपलोली अशी लढत आपण पाहत आहोत. पुल करायचं होतं बॉडीवरती हा बॉल आदळला. सिंगल तर कंप्लीट झाली. लेग बायची सिंगल मिळेल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढायचा जाऊन पोहोचला 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन द बोर्ड. समस्त शहापूर तालुक्यामधली ही नामवंत स्पर्धा आणि समस्त शहापूर तालुक्यामधल्या आदिवासी समाजामधली सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण शहापूर तालुक्यामध्ये प्रथमतःच आदिवासी समाजामध्ये प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी जर आपण पाहिलं तर इथे बाईकही देण्यात येत आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर मी आवर्जून गणेशजी कांबळे साहेबांचं नाव आवर्जून घेईन. आता ही बॅटची इनर एज आणि त्यात नंतर असं वाटतं की डोक्याच्या आसपास हा बॉल लागला असावा. बॅटर पाणी वगैरे जर हवं असेल तर मागून घ्या कारण हेडच्या आसपास हा बॉल लागला होता. सिंगल कंप्लीट झाली. धावफलक आता 15 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आणखीन या ओव्हरमध्ये येत्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. फुल लेंथ मिस टायमिंग बॉल हवेमध्ये काऊ कॉर्नरचे फिल्डर आलेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागला. आता असं वाटतं की 38 धावा डिफेंड करण्याची तयारी इथे दाखवलेली आहे पिंपलोली टीमने. धक्का लागला आणखीन एक बॅटर बाद झाला विशाल. सफलता इथे मिळाली. बॅटर दरम्यान इथे बाद झाले विशाल गवते आणि आता रोशन सागर दरम्यान आलेत बॅटिंग करण्याकरता क्रमांक 5 वरती. पहिलाच बॉल फसवले रोशनला बट इथे ही संधी गमावली. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर चारोखाणे चित केलंच होतं कारण पूर्णपणे बॅटर थांबले. बॅट अगदी जर आपण पाहिलं ना तर बॉल डायरेक्ट येऊन बॅटवरती लागला तसंच ते पाहायला मिळालं. एक संधी निर्माण झाली होती पण त्याकडे लक्ष नव्हतं. कारण असं वाटलं की बॉल लिव्ह केला बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होणार नाहीये पण तसं काही नाहीये. संधी होती पण ती गमावली. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा करे धावफलक आहे 16 आणि चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 22 धावांची आवश्यकता. थर्ड ओव्हर. तिसरं षटक. पहिलाच बॉल स्क्रू ऑफ द विकेट. स्ट्रोक खेळला. रनआउटची शक्यता होणार नाहीये. सिंगल दरम्यान कंप्लीट झाली. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढत 17 धावा धावफलकावरती. तिसरे षटक आपण पाहत आहोत. बॉलर लकी निरगुडा. कुडूस आणि पिंपलोली ही बॅटल आपण पाहत आहोत. एक टीम वाडा पालघर विभागाला बिलॉंग करते तर दुसरी टीम अंबरनाथ आणि यावेळेस दिशा करा बाकी अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. कारण मी याआधी म्हटलं की 5 जिल्ह्यांतील आदिवासी क्रिकेटला जोडणारी ही स्पर्धा मी का म्हटलो की नाशिक, ठाणे, रायगड, पालघर तसेच सिन्नर, इगतपूर या विभागामधनं आपल्याला संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. फार मोठी उपलब्धी, फार मोठे यश आहे या स्पर्धेचं. लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड क्लिअर केलेला लॉंग ऑनला. लाजवाब फटका. बॉल जातोय लॉंग ऑन फार. षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतो. धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती.
गती कमी केली बट लाईन खराब. अतिरिक्त रन मिळेल, धाव कडक. या अतिरिक्त रनच्या मदतीने 25 ऑन द बोर्ड. एकंदरीत असं वाटलं होतं की 38 डिफेंड करण्याची तयारी दाखवली की काय, बट त्यात नंतर या ओव्हरमध्ये जे घडलं, आतापर्यंत रन्स आलेले आहेत या ओव्हरमध्ये 9 आणि त्यागी 2 चेंडूमध्ये आलेले आहेत. कमबॅक टीम कुडूसा फ्लॅट डाऊन द ग्राउंड. हा की बॉल जातोय लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना असं वाटतंय की या मॅचचा रिझल्ट डिसाईड करणारे 3 चेंडू होते, कारण या 3 मध्ये आला रन्स 15, अडकीन एक षटकार. थँक्यू डीज. मी का म्हटलं की हे जे 3 चेंडू होते ना, त्यांनी सामनाचा निकाल का जाहीर केला, कारण 22व्या होत्या, त्यातपैकी 15 3 मध्ये झालं आणि आता असं वाटतं आणखीन काही येतील. सिंगल तर कम्प्लीट, त्यासोबत जर आपण पाहिलं बॅटचा संपर्क होता, सिंगल मिळेल. धावफलक आता 32 आणि आता जिंकण्याकरिता फक्त 6 धावांची आवश्यकता. कुडूसची ग्रामीण टीम, कुडूसची आदिवासी समाजातील टीम चांगला खेळ. स्विच हिट खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, येतोय डॉट. मग जर तुम्हाला 12 मध्ये 22 डिफेंड करायचा होता तर मॅटर काय करत होतं की तुम्हाला या ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी जायचा होता, 1 ते 2 विकेट्स काढायचे होते, बट त्या विपरीत झालंय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं 16 धावा आलेल्या आहेत आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आणि चेंडू बाकी आहेत. येते 7 मध्ये 6. नेक्स्ट बॉल आणि इथे पहा आणखीन एक मिस्टेक. बॉल तर गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. नो बॉलही आहे. 4+1 मिळतील 5. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि जिंकण्याकरिता आता फक्त 1 धावेची आवश्यकता. थँक्यू डिझेम. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे आणि फ्रीडचाच बॉल. प्लेन मिस, डॉट बॉल येतोय आणि आणखीन काही वाट पाहावी लागेल. 1 धावेची आवश्यकता आणि काहीसे शुभ सन्मानही केले जातील, कारण आज शिवसेनेचे बुलंद तोफ आणि खऱ्या अर्थाने प्रेरणास्थानी ज्यांना भरपूर सारे युवा मानतात आणि एक भरपूर मोठं नेतृत्व समजतं ठाणे जिल्ह्यामधलं, प्रकाशजी पाटील साहेबांची आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे. आपण जाऊया विकीजी शेवाळे यांच्याकडे. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. प्रकाशजी पाटील साहेब उपस्थित आहे, शिवसेना नेते, ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा बुलंद आवाज, यांचे उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत. आदिवासी सरपंच चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय गोठेघर ग्रामपंचायतची A1 जोडी, सरपंच गणजी कांबडी साहेब आणि उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे, सरपंच आणि उपसरपंच साहेबांच्या हस्ते या A1 जोडी, त्या साहेबांच्या हस्ते प्रकाशजी पाटील साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यस, प्रकाशजी पाटील साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. शिवसेना नेते, ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा बुलंद आवाज, ठाण्याचा बुलंद आवाज म्हणून ओळख आहे. प्रकाशजी पाटील साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर निलेशजी भांडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती. यस, प्रकाशजी वेखंडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, तालुका प्रमुख शिवसेना. मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांना, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. तालुका प्रमुख शिवसेना प्रकाशजी विखंडे साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. महेंद्र शेठ डिंगोरे उपसरपंच ग्रामपंचायत गोठेघर, त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशजी विखंडे तालुका प्रमुख शिवसेना